महाराज की भगवंताला नमस्कार करून कथेला आरंभ. राजानं प्रश्न विचारला शुकाचार्याला. म्हणजे महाराज पहिल्या दिवसापासून आम्ही कथा ऐकायला अनेक प्रकारचे राक्षस भगवंताने मारले. मौली म्हणतात ना, नुगडता बालपणाची फुली म्या आदानवी सृष्टी केली, अशा प्रकारे सगळे राक्षस मारले. म्हणजे महाराज मग भगवंताचे काय कागबकरिठा मारले बालपणी, अवघे दैत्य खानी बुडविली, हिरण्यक्ष मारला, हिरण्यकश्यप मारला, अनेक प्रकारचे राक्षस मारले. म्हणले महाराज कृष्ण अवतारात का भगवंताचे सगळे शत्रूच होते का? एखादा मित्र नव्हता का? तर मला तिथं शुकाचार्य सांगतात मित्रही होता. कोण होता तो? कसा होता? इंद्रियार्थेश वैराग्य विरक्ता शांत चित्ता. कसा होता तो सांगताय. इंद्रियाविषयी पूर्णतः ज्याचं वैराग्य झालेला आहे, वैराग्यवान आहे, अशा प्रकारचा तो आहे महाराज. इंद्रिय निग्रह ज्याने केलेला आहे, शांत चित्त जो झालेला आहे, ज्याचं चित्त समाधान आहे, सुख दुःखाच्या वेळेला जो घाबरत नाही, सुख आणि दुःख ज्याला समान झालेले आहेत. ब्राह्मणा महाराज ब्राह्मण आहे म्हणजे ब्रह्मजानाती, ते ब्राह्मणा ज्याने ब्रह्माला जाणलेला आहे पण दुर्बळ आहे. संतांनी वर्णन केलं, सुदामा ब्राह्मण होता तो दुर्बळ, परिचित्ते गोपाळ धैर्यला होता तो दुर्बळ. गरीब होता, मित्रच होते महाराज. संदीपानी मुनीकडं दोघं शिकायला राहिलेले मित्रच होता. पण आता इकडं भगवंत राजा झाले, तिकडं आता ज्याचं त्याचं नशीब. एका बापाचे 2 लेकरं असले तरी महाराज सारखं प्रारब्ध राहत नाही, ज्याचं त्याचं प्रारब्ध वेगळं वेगळं राहतं, आहे का नाही महाराज. इथं तर मित्र आहे, त्याचं त्याचं प्रारब्ध. पण रात्रंदिवस कृष्ण 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 देवाचं भजन चालू आहे महाराज. नामदेव महाराजांनी त्या संसाराचं वर्णन केलंय. नाही धडघर केवळ जर्जर चंद्र प्रभाकर उगवती. नाही धडघर, घर धड नाही. त्याच घरात सूर्यचंद्र उगवायचे. सूर्यचंद्र उगवायचे म्हणजे सूर्यचंद्र उगवलेले घरातून दिसायचे. उष्ण पोळे वारा येतसे भरारा, मेघाची धारा घरा माझी. सुदामजीला कूलर फॅन लावायचं कामच नाही. ऊन घरात, वारा उष्ण पोळे वारा येतसे भरारा, मेघाची धारा घरा माझी. वरून पाऊस सुटला, डायरेक्ट येऊन घरात बस म्हणतात. अडचणच नाही काही. तुकोबाराय आपल्या घराचं वर्णन करतात ना, तुकोबाराय म्हणतात आमच्या घरावर जायला शिडी लागते, खाली उतरायला शिडी लागतच नाही. का खाली उतरायला नाही शिडी उद्या एखाद्या लाकडावर पाय ठेवला की ती इतकं कुईट झालंय मोडूनच खाली पडतंय. एरंडाशी हार तुझा भारण सहाती. एरंडाशी हार म्हणजे एरंडाला हलवेल, कारण सगळ्यात पक्क लाकूड एरंडाचं. सगळ्यात कच्चं लाकूड कशाचं? एरंडाचं. आणि त्या एरंडाच्या लाकडाला सुद्धा हरवेल इतके लाकडांचे कुईट झाले घराशी. अक्षयी साचार केले सायासाने घर, एरंडाशी हार दुजा बहार. दोन्ही घराचं वर्णन आहे. अलौकिक घराचंही वर्णन आहे परमानत आणि लौकिक. हे अभंग तसा आहे मला. परमार्थिक स्थिती कशी आहे आणि सांसारिक स्थिती कशी आहे, दोन्ही स्थितीचं वर्णन म्हणजे हा अभंग आहे. आम्ही सदैव सुडके असं दोन्ही स्थितीचं. अरे अशा प्रकारचं घर. बरं लेकर आहेत नामदेव महाराज म्हणतात, बाळी 5-7 बाहेती झोंबती, भुके तळमळती रात्रंदिवस. लेकर भुकन तळतळ 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 करायची. आई खायला दे, आई खायला दे. पण आईचं अंतःकरण आहे महाराज कसं ते लेकरांचं करावं. त्या आईने काय करावं माहितीये का? चुलीवर काही भांड ठेवावं, त्यात पाणी टाकावं, पातेलं ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून जाळावं. बाळांनो भजन करा रे, भात तयार व्हायला. आणि लेकर भजन करत करत झोपी जावे. किती दिवस फसणार पण लेकर? झोपायची लेकर खायसाठी महाराज. बरोबर नियम बाबाचा असा 5च घरं मागायची. आणि 5 घरी मिळालं नाही तर मग 6व्या घरी त्या दिवशी जायचं सुद्धा नियम मोडायचा नाही, का नाही. पण पत्नी त्याच कोला मोलाची होती महाराज. नामदेव महाराजांनी ज्या माऊलीचं वर्णन करावं, तयाची सुंदरा शांतीची बाहुली अनेक जिभली बोलून. तयाची सुंदरा शांतीची बाहुली. नामदेव महाराज म्हणतात सुदामजीच्या पत्नीजवळ शांती नव्हती, मूर्तिमंत शांतीचा पुतळा म्हणजे सुदामजीची पत्नी होती. अनेक जिभली बोलू नये. महाराज कधीच काही बोलायची नाही. न करीच खंती काय हितो अंतरी. महाराज सुदामजीच्या अंतःकरणात कधी संसाराची काय नव्हती.
खंत नव्हती, कधीच खंत नाही, कधीच खंत नाही. म्हणजे गोड चरित्र आहे महाराज, कधीच खंत नाही. रात्र प्रारब्ध असं आहे महाराज, सगळ्या बाजून हे करतो बरं का. बरोबर कोण काही दिलं तर ते घ्यायचं नाही, एक नियम नाही ना. कुणा दिलं तर तेही घ्यायचं नाही, मला भजन करायचं. हा एक दिवसाचा प्रसंग आहे. रात्र झाली, काहीच नाही महाराज. भात होता, थोडासा भात केला आणि तो भात लक्षात घ्या, तो भात लेकरांना खाऊ घातला. थोडा थोडा एका घरी पण तांदूळ दिले होते आणि दोघा पती पत्नी काहीच नाही. सुदामजी भजन करत बसलेले, जय श्रीकृष्ण, जय माळ हातात, जय श्रीकृष्ण, जय श्री. रात्री 2 वाजले. सुदामजी उठले आणि बायकोलाही काहीच नाही, काय करावं. मला ऐका ती बाई कशी होती, जागेले इकडे तिकडे ते भांडे पाहिले. गाडग्यात भात शिजवलेला कशाचे भांडे आले, त्या गाडग्यात एक तांदळाचा शीत होता. सुदामजीने घेतला, 2 पानं घेतले झाडाची, त्या पानावर तो अर्धा शीत एका पानावर ठेवला आणि अर्धा शीत या पानावर ठेवला. बायको झोपलेली, अर्धा शीत तांदळाचं नेऊन बायकोच्या उशात ठेवला, तिचा हिस्सा. आणि अर्धा शीत घेऊन गेले आणि देवाच्या चरणावर ठेवला. पाणी घेतलं आणि देवाला पाणी घेऊन समर्पित करायचा. ती माऊली जागीच ना, ती उठली, ती अर्धा शीत घेऊन आली. तो कागद एका झाडाच्या पानावर सांगितलं, पती देवा, तुम्ही तुमचा अर्धा शीत कृष्णाला देवाला अर्पण केलाय आणि माझा अर्धा शीत मी कशी खाईल बरं, आणि तुम्ही एकटे कसे देऊ शकता, मी तुमची अर्धांगिनी आहे, हा माझाही अर्धा शीत देवाला अर्पण करा. मला लक्ष्मी माता देव रडायले. काय म्हणले, एक तांदळाचा शीत आहे पण मला अर्पण करल्याशिवाय खात नाही, काय करावं. भगवंतानं अर्धा शीत म्हणले लक्ष्मी तुझा ना अर्धा माझा, मला अर्धा शीत तो कृष्ण अर्पण म्हणल्यावर देवान ढेकर दिला आणि नवलपा देवान ढेकर दिला, तुम्ही लोक तृप्त झाले. सुदामजीने ढेकर दिला, पोटच भरलं महाराज. त्या माऊलीचा अर्धा शीत लक्ष्मी मातेने शपथ खाल्ली, म्हणली भगवंता तुमच्या पुढे वचन देते, तुमच्या भक्ताचा, गरीब भक्ताचा अर्धा तांदळाचा शीत खाल्लाय, त्या अर्ध्या तांदळाच्या शीताची फेड केल्याशिवाय आता मी गप्प बसणार नाही. लक्ष्मी मातेने सांगितलं आता गप्प बसणार नाही. अशा प्रकारे बरं काहीच नाही आणि मागायचं, देवाकडे तक्रार नाही. महत्वाची गोष्ट काय, देवाकडे तक्रार नाही. त्याला महाराज चालू होतं, स्वर्ग असं चाललंय, आई कंटाळी, लेकरच काय करावं. एक दिवस सुदामजी बसले, त्या माऊलीनं महाराज बोलली देवाला, का आज्ञा नाही, विनंती ऐकसाल काय. तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे म्हणता, रात्रंदिवस त्याचे करिता ध्यान, तुमचा कैवारी आहे नारायण. मला तुमचा नारायण कैवारी म्हणता, रात्र दिवस त्याचं ध्यान करता. माझं एक ऐकसाल का, दयाची भेटी जावे लवकरी, तो आहे कैवारी दिना लागी, त्याच्या भेटीला जासाल का, जाल का. आज्ञा नाही केली महाराज, विनंती केली. पतिव्रता माऊली येते, जा म्हणाई म्हणली. मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतंय बघा. मला सुदाम देवानं सांगितलं, हे बघ, कधीच आतापर्यंत जीवनात तू एवढी दरिद्री भोगली, उपवाशी राहिली, पण कधीच मला काही मागितलं नाही. आणि अशा पतिव्रता पत्नीनं मागितलं तर नाही म्हणता येत नाही. जातो गाड्या, पण एका अटीवर जातो, काय मी मागणार नाही बरं काही, त्याला मागणार नाही. ती म्हणली मागू नका, नुसते जा. सुदामजी म्हणजे मागायचं नाही तर जायचंच कशात. ती म्हणली ऐका महाराज, प्रमाणे नामदेव महाराजाचं, नुसते भेटा, मागू नका. भेटल्या काय फायदा होईल, भेटता नाशेल अज्ञान दरिद्र, सुखाचा समुद्र पांडुरंग. भेटता नाशेल अज्ञान दरिद्र, तुम्ही नुसते भेटले, तुमचा अज्ञानही जाईल आणि गरिबी जाईल. नुसत्या भेटीचा परिणाम आहे का, सुखाचा समुद्र पांडुरंग, सुखाचा सागर येतो. तुम्ही जा. काय विश्वास आहे देवाचा त्या माऊलीला. महाराज काय विश्वासी बघा तुम्ही, विश्वास आहे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. विश्वासी विश्वास. ते म्हणले जातो गड्या, पण विश्वास पहा. पुन्हा विश्वास त्या माऊलीचा का. पुन्हा सांगितलं, म्हणले का जातोय, पण महाराज नियम आहे, मित्राकडे जाताना खाली आज जाऊ नये, तो तर राजा आहे, तो विचारेल काय आणलं, काहीतरी दे ना. आणि ते म्हणले महाराज याच्या दारात त्याच्या दारात गरीबाला कोण विचारते, कोण देते. ऐका तुळशीदासजींचं, कबीरजींचं एक वाक्य आहे बरं का,
जगात सगळ्यात मोठं सुख कोणतं, आनंद कोणता, आणि जगात सगळ्यात मोठं दुःख कोणतं? ते म्हणतात गरिबी समजे की दुःख नाही, संत मिलन समजे की सुख नाही. गरिबी सारखं मोठं दुःख जगात नाही, आणि संत भेटणे एवढा दुसरं सुख जगात नाही. किती दुःख आहे गरिबीचं. अशा प्रकारे महाराज सांगितलं याला त्याला 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 मागायला कोण काय देते महाराज. एक माऊली पोहे पाकडू लागले, हो द्या ना मुठभर पोहे. त्याच्या दररोजच मागितली आता दररोज कोण देते महाराज, कोण देते तुम्हाला. तिनं महाराज विश्वदामजीच्या पत्नीचा विश्वास पहा. तिनं सांगितलं हो बाई एकदाच मुठभर पोहे दे, माझा परमात्मा पुन्हा कुणाच्या दारात हात पसरण्याची वेळ मला येऊ देणार नाही, हा माझ्या देवावरचा माझा विश्वास आहे. देवावर विश्वास टाका, देवावर विश्वास टाका. मला देव कुणापुढेही हात पसरण्याची वेळ येऊ देणारच नाही येऊ देत महाराज. त्याच्यावर विश्वास टाका, येऊ देत नाही. आणि एक ऐका, त्याच्यावर विश्वास टाकल्यावर जर हात पसरण्याची वेळ आली तर लाज त्याची जाणार आहे, आपली थोडीच जाणार आहे. त्याची जाणार आहे. तुकोबरायचं प्रमाण आहे का महाराज? एखादा माणूस करोडपती आहे, चांगले चांगले कपडे घालतोय महाराज, तो अशा याचे त्या कॉटनचे कडक कपडे हिंडतोय, आणि पैशावाला आहे. त्याच्या बायकोच्या अंगावर जर फाटकं लुगडा असेल तर लोक कोणाला नाव ठेवतील? हाय कडक कपडे घालून हिंडतो, घरी बघ ना तुझ्या बायकोच्या अंगावर फाटकं लुगडे. तुका म्हणे नग्न बहाज तरी ते लाज स्वामीशी. तुका म्हणे नग्न बाज. तसे महाराज एखाद्या राजाचं लेकरू जर महाराज जर कोणाच्या दारात पैसे मागत असेल तर इज्जत कोणाची जाणार आहे? तसा आपला बाप महाराज एका राज्याचा नाही, एका देशाचा नाही, ब्रह्मांडाचा मालक आहे. आणि आपल्याला जर कोणाच्या दारात हात पसरायची वेळ आली तर इज्जत कोणाची जाणार आहे? पांडुरंगाची. म्हणून पसरायचाच नाही, तो येऊच देत नाही वेळ महाराज, नक्कीच येऊ देत नाही. तुम्ही विचार करा, नक्कीच येऊ देत नाही, खरंच येऊ देत नाही. काय ते आपण शेवटच्या टोकाला परीक्षा पाहतो बरं, काय नाही शेवटच्या टोकाला परीक्षा पाहतो, पण वेळ येऊ देत नाही एवढं नक्की खरं आहे, येऊच देत नाही. अशा प्रकारे पण आपला निश्चित असा त्याला किती होतच राहतो महाराज. नाही वेळ महाराज, विश्वास धर्मराजाचा कमी पडला द्रौपदी माते पुढं, आणि म्हणून द्रौपदी मातेचा महाराज तो धर्मराजापेक्षा देव कोणाचे काम जास्त करायचे? द्रौपदीची. का? पती मला कसा तरी विश्वास कमी होता, विश्वासाची गरज आहे. ज्या वेळेला दुर्वास ऋषी गेले शाळायला, दुर्वास पातला धर्मा छळावयावनी गेले. आता सगळ्यांना कथा सांगायची गरज नाही. सूर्यानं थाळी दिली होती, सूर्य मावळला की थाळी बंद. मला आले ते दुर्वास, धर्मराजा जेवायचंय, 60,000 शिष्य घेऊन आलोय. घाबरले ना कोण? धर्मराजा. धावतच गेले महाराज द्रौपदी. द्रौपदी संकट आलं, काय धर्मवान पत्नी आहे महाराज. असं म्हटलंय धर्मतयाशीच घडे रे ज्याचे आधीन भाज. तुकोबाराय म्हणतात धर्म त्या माणसाला भेटतोय ज्याची बायको ताबी येते. कोणा ते यान वारकरी घरी न्याव, 2-4 माणसं आणले काफी कर, आणि तिनं तिकून त्याला स्वतः म्हणजे असं येरी बोलाव तर त्याला घडेल का काही? घडेल त्याला? धर्मतयाशीच घडे रे ज्याच्या आधीन भाज. भाज भाज म्हणलं बायकोल. भाज का म्हणलं? गुरुवर चंद्रशेखर महाराज एकदा म्हणले होते बायकोल भाज का म्हणतात, म्हणे भाजून भाजून खाती म्हणतात. हे चंद्रशेखर महाराज शब्द आपली नाही. भांडायचं असेल तर तेल जाऊन भांडा. अशा प्रकारे महाराज काय बायको म्हणले काय तिने सांगितलं 60,000 शिष्य घेऊन आला. ती म्हणली मग चिंता काय? द्रौपदी मातेचा विश्वास काय? धर्मराजा घाबरले, म्हणले बा चिंता काय? चिंता काय? सूर्य खाली, आता सूर्य मावळलेला आहे, रात्र आहे ना, आता कुठून? मला द्रौपदी माता घाबरली नाही, हसू लागले. म्हणजे तू हसायली द्रौपदी, एवढं संकट आलं, ते दुर्वाशी शाप देईल, जाळून टाकेल, काही नको येईल. तिने सांगितलं सगळं होईल, पण मला तुमचं हसू यायले, त्या दुर्वासाचे नाही यायला, त्या रात्रीचे नाही यायले, तुमचं हसू यायले. काय हो? सूर्यानं जी थाळी दिली त्या थाळीवर तुमचा विश्वास आहे. सूर्यानं दिलेल्या थाळीवर विश्वास आहे. सूर्याच्या देवानं निर्माण केलाय त्या देवावर विश्वास नाही का? रात्री सूर्य नाही, पण सूर्याचा सूर्य रात्री आहे ना, तो कृष्ण रात्रीला तयार आहे ना. तुम्ही काय चिंता करता? म्हणजे तो धर्मराजापेक्षा त्या माऊलीत मातेचा विश्वास काय ठरला? श्रेष्ठ ठरला. काय मला सुदामजीच्या पत्नीचा विश्वास सांगितलं. तो हात काय याचे पोहे देते, पोह्याचा केर गोळा केला, काढल्याला आणला. घरात वस्त्र, काठीचं वस्त्र दिलं बांधून, पतीचं दर्शन घेतलं. सांगितलं पती देवा जाऊ देण्याची इच्छा नाही हो, हाडाचा सापळा झालेला आहे, पायी जाणं सोपं आहे का? पण पती देवा इलाज नाही, भगवंत तुमचं रक्षण करणारे,
महाराज गावाच्या बाहेर एक मंदिर होतं भगवान शंकरचं, तिथपर्यंत वाटा लावायला आली माऊली. दर्शन घेतलं, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. पतिव्रता आहे, सांगितलं चिंता करू नको का, देवावर विश्वास ठेव. निकले महाराज चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मन में हरे कृष्ण रामा. भजन करत 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 किती लांब जाणार हो, पोटात अन्नाचा कण नाही, काय चालणं होतंय. काठी टेकत टेकत काही अंतर गेले. सूर्यनारायण मावळला, एका तलावाच्या कडीला तळ्यातलं पाणी पिलं, झाडाच्या बोडाला डोकं दिलं. जय श्रीकृष्ण खायला काही, जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण. कशाची झोप लागते, पण भगवंतानं योगमायेचा प्रयोग केला आणि सुदामाची झोप लागली. अशी गाढ झोप लागली. सुदामाला देवानं गरुडाला पाठवलं, गरुडा जाय रे, या पावला माझा सुदाम्या कधी येईल इथं योग्य असतो. महाराज एक लक्षात घ्या, देवा करता एक पाऊल टाका, देव आपल्या करता 1000 नाही लाख पाऊल टाकतो, पण एक आपल्याला टाकावं लागतो. एक टाकावं लागतो. सांगितलं जा रे माझ्या सुदाम्याला घेऊन या. गरुड गेले, सुदामजीला नाही उचललं. ज्या झाडाखाली बसले होते त्या झाडासहित सुदामजीला उचललं गरुडानं. झाडासहित का उचललं, कारण सुदामजीला दुसऱ्या दिवशी सकाळी संशय येऊ नये, झोपलो होतो एका झाडाखाली, उठलो कस काय दुसऱ्या झाडाखाली, म्हणून झाडासोबतच उचललं, द्वारकेच्या जवळ आलं. दुसऱ्या दिवशी उठले, काही अंतर चालत गेले. मला योग मायेचा प्रयोग काही लक्षात नाही. गेले, पाहिलं पुढं काही तो सोन्याचं नगर. विचारलं का हो, कोणतं गाव, सोन्याचंच नगर आहे. लोक आसवायला माहित नाही का, अरे कृष्णाची द्वारका आहे. मला कृष्णाची द्वारका ऐकून डोळ्यातूनच अश्रूच्या धारा लागल्या, रोड लागली. म्हणजे आनंदाचे अश्रू होते का. सुदामजी याचा आनंद होत होता की माझ्या मित्र एवढा मोठा आहे की त्याचं सोन्याचं नगर, याचा आनंद. या संत म्हणते आपल्या जवळ नाही, पण माझ्या मित्राजवळ याचा काय आनंद आहे. महाराज संत संताची जीवाची ओळख कशी करावी सामान्याची ऐका. दुसऱ्याच्या सुखात ज्याला सुख तो संत, आणि दुसऱ्याच्या सुखात ज्याला दुःख तो सामान्य नास्तिक जीव. नाही पायी काटाने हटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पुढे संकटे पुढीला चेनी, पाऊस शीतळताला हे किती डोळ्याची लागी होय, तैसा पर सुखे जाय सुखावत. दुसऱ्याच्या दुःखात दुःखी, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतात, त्यांना संत म्हणतात. अशा प्रकारे महाराज सुदामजी निघाले, गेले भगवंताच्या दारात, द्वारपालांना अडवलं. कशा करता चाललात, कुठं चाललात, कोण आहात. म्हणजे मी कृष्णाचा मित्र आहे. हसू लागले होते द्वारपाल. येडू लागलं का म्हणे, एक भिकारीने एका राजाचा मित्र असतोय का कुठं. हसू लागले सुदामजीवर. झारे एकदा सांग त्याला म्हणून सुदामा आलाय. द्वारपाल म्हणला ठीक आहे, जाणं गरजेचं आहे. द्वारपाल गेला, तो मोठा राजवाडा ते काही इतकं पटकन थोडाच गेला. महाराज त्याला गेला तिथं, आणि गेल्यावर महाराज भगवंताला नमस्कार केला आणि सांगला, देवा अनेक गरीब पाहिले देवा, पण असा गरीब नाही पाहिला. असा गरीब रे, देवाच्या अंगावर गाठी गाठीचं वस्त्र आहे, तो काठीचा आधार घेऊन उभा आहे, त्याच्या हाडाचा सापळा झालेला आहे, त्याच्या तोंडातून शब्द निघत नाही. तेव्हा असं वाटतंय कोणत्या क्षणाला ते चक्कर येऊन पडेल आणि त्याचा प्राण जाईल. महाराज भगवंत म्हणजे यार एवढं त्या एखाद्याचं वर्णन करायला, त्याचं नाव नाही करायला विचारलं ना देवा काय नाव आहे त्याचं. तेव्हा त्याचं नाव सुदामा आहे. सुदामा शब्द देवानं ऐकले आणि भागे नंगे पाव भगवान, बिना चप्पलच देव पोळ लागले. महाराज बघा, सुदामजी दारात उभे राहिले, टाईम होऊ लागला. यायला देवानी सुदामजी विचार केला, मूर्ख रे मी, कशाची ओळख राहिली, एवढा राजाला ओळख असते का भिकाऱ्याची. चला सुदामजी निघाले महाराज, आले रस्त्याने वापस, आणि बरेच दूर गेले. कोणतं धावत आले, बिना चप सगळे महाराज असते, सगळे सेवक नौकर चाकर सगळ्या बायका पाहिल्या. अरे देवा काय भगवंत पळायले, मुकुट नाही डोक्यात, पिशासारखी भगवंत पळायले, पायात काय नाही, भगवंत पळायले. धावत धावत आले, इकडे तिकडे इकडे पाहिले, कुठे माझा सुदामा, कुठे माझा सुदामा. द्वारपालाला विचारलं माझा सुदामा कुठे. त्यांनी सांगितलं इथला भिकारी का. गेला इकडं. महाराज भगवंत त्या द्वारकेच्या गल्लीनं पळायला लागले. सगळी द्वारका पाहिली. काय झालं काय झालं, राजा पळायला, काय झालं काय झालं. महाराज भगवंत पहा सुदामजी गेलेले. सुदाम्या 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 म्हणून देव हाका मारायला लागले मागून. सुदामजीच्या कानावर शब्द पडले, मागो पाहिलं माझा कृष्ण पळत यालाय. सुदामजीचा देह भाव विसरला, पळायला गेले, आडखळून सुदामजी खाली पडले. ताकद नाही ना, पळाय गेले, आडखळून पडले. देव म्हणजे सुदाम्या धावू नको, आलो रे मी आलो, तू पळू नको. आता जीवाला पळायची गरज नाही. देव पळत आले, उचललं सुदामजीला, उचललं आणि कडकडून मिठी मारली. महाराज सगळ्या द्वारकेच्या लोकांच्या डोळ्यातून असले, वा मित्रत्व असावं, असं असावं. काय परत भगवंताचा जय जयकार होऊ लागला. गोपाल कृष्ण जय जयकार होऊ लागला देवाचा.
भगवंताचा जय जयकार. कडकडून सुदामजीला भगवंतानं मिठी मारली, खांद्यावर हात टाकला. सुदाम्या, अगोदर का नाही रे आला? का दुःख भोगलं रे सुदाम्या? का नाही तू माझ्यापर्यंत आला? अशा प्रकारचं भगवंत बोलू लागले. सुदामजी चालले देवाच्या खांद्यावर हात ठेवून. ऐका भक्ताला काय मिळतंय, काय मिळतं भक्ताला ऐका. खांद्यावर हात ठेवून चालले. नेलं महाराज सुदामजीला सोन्याच्या सिंहासनावर बसवले. साक्षात जगाच्या बापानं आज महाराज एका भक्ताचे पाय धुतले. बरं, भक्ताचा अधिकार किती मोठा आहे. देवईची रज चरणीची माती धावत चालते मागे मागे. पाय धुतले सुदामजीचे. सुदामजीचे पाय धुवून देवानं तीर्थ घेतलं महाराज. ऐका, जिजाबाईला काटा मोडला ना, काटा मोडला. देव तिथं आले. जिजाबाई मोठ्यानं आरडल्या सुद्धा नाही. का म्हणले त्या काळ्याला आवाज जाईल आणि तो काळा येईल, त्याची शिलाई होईल आणि तो हसड. बरं झालं मला शिव्या देते ना, तुला काटा मोडला, बरं झालं म्हणील म्हणून मोठ्यानं आरडल्या पण नाही. पण कपाळावर हाणून घेऊन रडू लागल्या. भाकर एका बाजूला, पाण्याचं माठ एका बाजूला फुटला. रडू लागले देवा, पण त्याच्या म्हटलं रडू लागले महाराज. तितक्यात आलाच बाबा हा रूप घेऊन. आईसाहेब, आईसाहेब काय झालं? काटा मोडला. लेकरच घेऊन वरक्या पोराचं काटा मोडला बाबा. मी काढू का? काढ रे बाबा. काटा असा मोडा होता मला, खालून टोचला होता, मुरून निघाला होता. भगवंताने पायावर पाय घेतला, तोंडात थुका लावू लागले ना, असं सोड लागले. काटा नाही दिसला तर करतात ना तसं, तसं करू लागले. जिजा पाहून डोक्यावर हाताला, ए बाबा कार काटा दिसतोय ना, वडणं रे, उठल का तुला काटा? ते म्हणे आईसाहेब मोठ्या मोठ्याचे काटे उपटले. हिरण्यकशिपू, रावण, कुंभकर्ण, मोठ्या मोठ्याचे काटे. हो काटा तर काही काही नाही. हो काढ रे बाबा. तू का लावले व्यत होऊ लागले. ए बाबा, अरे काटा दिसतोय ना रे, तू का तुमका लावतोय मधात? ही ऐका. देव म्हणले आईसाहेब काटा नाही पाहायलो, तुमच्या पायाची माती खायलोय. तुम्ही माझ्या भक्ताची सोय व्यवस्था करताना, म्हणून मला देवईची रज नामयाचे पाठी चाली के शिराज लागा वया रज चरणीचे. बघा भगवंतानं महाराज पायाचं तीर्थ घेतला. तीर्थ घेतलं ते सुदामजीच्या, आणि सुदामजीला स्नान घातलं. स्वतः सोन्याचा पितांबर न्यासाय दिला आणि कुंकुम तिलक केला. बदललं नशीब. लय सुंदर वाक्य आहे महाराज. सुदाम्याचे कपाळी विधीने लिहिले भिकची मागावे, विधी लिखिता ते मोडोनी देवे लिहिले भिक न मागावे. सुदाम्याच्या कपाळावर विधीने लिहिलं होतं भीक मागावं. देवानं काहीच नाही केलं, शब्द नाही बदलले. भीक मागावे, भीक न मागावे, न शब्द घातला मधात. भाग्यच बदललं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. संपलं प्रारब्ध. देवान दर्शन घेतलं, रुक्मिणी मातेनं दर्शन घेतलं, लक्ष्मी पाय पडलं, दर्शन घेतलं रुक्मिणी माता. जबवंती आली, कॅलिंदी आली, मित्रविंदा आली, एक एक सत्यभामा आली, एक एक बायका घेऊ लागल्या, लाईन लागली दर्शनाला. देव म्हणले कृष्णा, म्हणले काय काय तुझ्या नगरातल्या बाया चांगल्या, म्हणजे तुझ्या गावातल्या काय? एक ब्राह्मण भक्त आल्यावर कळलं तो लाईन 16,108 किती लांब लाईन गेली असं मला गोपाळपुरीच्या पलीकडे दर्शनाला. काय तुझ्या गावातल्या बाया चांगल्या, म्हणजे ब्राह्मण भक्त आला का सगळ्या गावातल्या बाया दर्शन. देव म्हणजे सुदामजी गावातल्या नाही, ते आपलंच महामंडळ आहे. म्हणले कृष्णा एवढे लग्न केले, मग गरीब गरीब मित्राला पत्रिका नाही दिली. त्यांनी सांगितलं सुदामजी एवढ्या गडबडीत लग्न झाले की पत्रिका द्यायचं कामच पडलं नाही. सर कुठं येतात लग्न झाले ना, युद्ध करून आणा, भानगडी करून. सर युद्धात सगळ्या कुठं येतात झाले, पत्रिका गित्रिका माफ कर म्हणले. आता सगळं मग कृष्णा मुलं कशी येतो काय कसं सगळं सगळं विचारलं. देव म्हणले आता हे महत्वाचं. भगवंत म्हणले महाराज सुदामा माझं सगळं विचारलं रे, तुझं कसं काय घरचं? सुदाम विचार. सुदामजीने सांगितलं देवा तुमच्या आशीर्वादाने काहीच कमी नाही. हा घरात अन्नाचा कोण नाही महाराज. 8-8 दिवस लेकरं उपाशी येत, तरी म्हणते तुमच्या आशीर्वादानं आपल्याला काहीच कमी नाही. तरी तोंड वाकडच फोडली गोवरी करा खाली पंगत. काय दिलं तुमच्या देवानं? 100 पोते गहू दिले. पुन्हा काय दिले? काय दिलं देवानं? काय असं म्हणतच राहतात महाराज. आणि जे म्हणते का काय दिलं काय दिलं काय दिलं, देव तर काही समाधान देतच नाही. काय काय कमी केले म्हणजे देव? अरे काय
किती बघा तुम्ही काय कमी केली देवानं. काही नाही देवा तुमच्या आशीर्वादाने सगळे लेकर अहो मस्त देवा आनंदात येतं. घर सगळं चांगलं आहे देवा. पत्नी चांगली आहे देवा, धर्मानं वागणारी आहे, पतिव्रता आहे, तुमची भक्त सुद्धा आहे, सुंदर पत्नी आहे देवा. सुंदर म्हणजे दिसायला नाही असायला. पत्नी दिसायला सुंदर असावं का असायला सुंदर असावं, सुंदर आहे म्हणजे देवा सगळी तुमची भक्त आहे. देव म्हणले का रे घरी कमी नाही, पत्नी चांगली आहे, धर्मवाने, भक्त आहे माझी. मग तिला एवढं कळत नाही का रे मी तर आपला पती एका मित्राकडे चालला त्याला काही खायला द्यावं, काढ उकरू सोडलं नाही महाराज. हे शब्द ऐकले सुदामजी पोह्याची पुरचुंडी गादी खाली लपू लागली. लाज वाटली आपल्या गरिबीची. देव नाही पण देवाच्या बायका असतील ना, इतकी गरिबी असते का, लपू लागली. लाज वाटली महाराज गरिबीची माणसं. आता तो काळ बदलला. पहिल्या माणसं मोठ्याच्या घरी जर चहा प्यायला गेले, श्रीमंताच्या घरी आपला जोडा फाटका असला तर माणसं आडंगी काढीत होती, बरोबर आहे ना. आपलं धोतर फाटका असलं नेसलेलं तर बसता बसता ते फाटकं काय करायचं खाली लागायचं. गरिबीची लाज वाटते मला. सुदामजी लपू लागली. त्याच्या नंतरतून नाही चुकले, घेतलीस कोण काय म्हणे दे म्हणे याच्यात काय काढलं ते म्हणे मला घेतलो आणि सोडल्या गाठी मी पवाया लागे सोडी गाठी सुदाम्याच्या. म्हणतात मी सोडल्या गाठी. त्यातला एक पोह्याचा घास उचलला आणि तोंडात टाकला आणि तोंडातून शब्द आले, वा सुदामा काय सुंदर पोहे येतो. मला सांगा त्या पोह्याला तिखट होतं, मीठ होतं, चटणी होती, मसाला होता का तेल होतं का कांदा होता. ऐका, मीठ मसाला चटणी कांदा तेल काही नव्हतं, पण त्या पोह्यात सुदामजीचं प्रेम होतं, थोर प्रेमाचा. देव मसालेदार चटकदार खात नाही, प्रेमाचं खातो. ऐका नाही, एकाची या घाट्या ठोके एका पिके उपचार. काय देवाचं सांगावं. एकाचं उष्ट खा, एकाचे ते उष्टी खाय आणि एका जाय ठकून. एकाचे ते उष्टी खा, एकाचं उष्ट खातो नाही आणि एकाचं चांगला पुरणपोळीचा नैवेद्य त्याला फुसून निघून जातो, नाही खात महाराज तो. का ऐशी सवे गवळीया, तेव्हा अशीच सवय लागली तो गोबराई म्हणतात. खाल्ले पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडीची. काय पोहे झाले, काय पोहे. फके म्हणजे बडाया, फके शब्दाचा अर्थ बडाया, कोरड्या बडाया आणू लागला. काय पोहे झाले, काय सुंदर पोहे झाले, काय सुंदर पोहे झाले. दुसरा घास उचलला, रुक्मिणीने हात धरला. अहो देवा भक्ताचा प्रसाद काही एकटेच हात इतके सुंदर झाले म्हणता आम्हाला हिसकून महाराज हिसकून घेतले. काय हिसकून घेतले माहिती का त्याचं कारण? त्याचं कारण रुक्मिणीला माहिती होतं. रुक्मिणीने विचार केला आमच्या बाबांनी एक पोह्याचा घास खाल्लाय याला सोन्याचं नगर दिलंय, दुसरा जर याचा पोह्याचा घास खाल्ला ना तर हा बाबा आम्हाला 16,108 बायकायला हा बाबा त्याच्या घरचे भांडे घासायला लावी आणि आपल्याला त्याच्या घरचे भांडे घासायला लागू नये म्हणून हिसकून घेतलं. देव उदार थोड्यासाठी फार देऊ जाणे. खबर आहे म्हणतात उदार देव, थोडं घेतो पण भरपूर देतो. सोन्यास महाराज असं वर्णन येतो. महिनाभर राहिले सुदामजी तिथं, मागितलं काहीच नाही. मागे महाराज खायला बसायचे, ऐका खायला बसायचे पण खातानी रडायचे. का? लेकरं काय खात असते, बायको काय खात असेल, लेकरं काय खात असते. महाराज म्हणजे एका वारकऱ्याने सांगितलं बाबा काय काळ होता जुन्या वारकऱ्यावर वाईट. महाराज अरे कसंच भजन केलं या लोकांनं. तुम्ही बाबांनी तुम्ही पाहिले महाराज जुने लोक, मिराशी मामा, रंगाभाऊ, हे सगळे जुने लोक दिवसभर काम करायचं, पायी जाऊन कीर्तन भजन करायचं, काहीच नाही नव्हतं. म्हणजे एका त्याच वारकऱ्याने सांगितलं, कडेच भागातला वारकरी त्यांनी सांगितलं म्हणे महाराज दिवसभर काहीच नाही खायला आणि संध्याकाळी कीर्तनाला जायचं होतं. म्हणजे कीर्तन काय नाही तो माणूस पण कीर्तनाला जायचा ना, जायचं म्हणजे कीर्तनाला त्या भजनही येत नाही बरं आपण ऐकायला जायचं म्हणजे मी आपण जुन्या लोकांसमोर जायचं आणि घरी लेकरायला मलन कोणालाच दिवसभर नुसत्या पाण्यावर निघलो म्हणे 5 वाजता 4-5 वाजता निघली, गेलो म्हणे पायीच गेलो. अरे काय करावं. आणि मला त्यानं सांगितलं तिथं गेलो तर चपात्या पण केलं. त्यावेळेस चपात्या भेटत नव्हत्या, चपात्या पंक्तीला म्हणे. आता करंजी होती पंगत, चपात्या म्हणे पंक्तीला अशी वाढत आली की म्हणे मला रडू येऊ लागले. कशात मुळे मी कसं खाऊ, आता घरी लेकरं राहील काहीच नाही, दिवसभर उपाशी येतं ना, आपण खावावं कसं, घास कसा पोटात नाही. बरे प्रेम आहे ना महाराज, ते आधी पुरुषाची माया. तुम्हाला माहिती प्रेम तुटणं एवढं सोपं नाही. भगवंतानं अर्जुनाला गीता सांगते, लक्षात घ्या. गीता ऐकली आणि गीतेच्या शेवटी म्हणलंय नष्टो मोह स्मृतीला भवा. देवा माझा मोह काय झाला आता सगळा
नष्ट झालाय. देवा जो कुसशी मोह तो गेला जी काय घेऊनच कुटुंब घेऊन गेला. सगळ्या कुटुंबासह माझा मोह आता काय झालाय नाहीसा झालाय. नष्टो मोह म्हणणारा अर्जुन सुद्धा पितामह भीष्माचार्याला बाण मारताना प्रत्येक बाणाला हंबरडा फोडून रडत होता. इतका मोह खतरनाक. गीता ऐकल्यानंतर, आणि गीता कोणाकोण ऐकली? कृष्णाकोण, साक्षात कृष्णाकोण गीता. आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा रडत होता. याला माया म्हणतात, याला मोह म्हणतात. नाही काय रडायची गरज होती? आता तर ब्रह्मज्ञान झालं होतं. नाही महाराज, आधी पुरुषाची माया ब्रह्मयाई नाही छाया म्हणून भुलविला एकेराया संजीव म्हणे ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. तो माणूस म्हणे महाराज रडू लागलो. त्यानं मला सांगितलं म्हणे महाराज काही म्हणा तुम्ही, पाप हो काही हो, मी एक चपाती चोरून खिशात घातलीच म्हणे. घरी गेल्यावर अर्धी का होईना पण 2 लेक राहिलं खाऊ घाले. अशा परिस्थिती होत्या महाराज. सुदामजी जेवताना रडायचे. देव म्हणायचे सुदामे रडायला काय झालं? काय नाही काय नाही काय नाही काय नाही आता सांगायचं नाही. देव मनात हसायचे. देव लय दिले रे सुदामे पण तुला कळलं आता काय सांग. महाराज हिरे माणिक मोती लागलेल्या गादीवर सुदामजी झोपले. रडून रडून गादी बोलली की मी इथं झोपलोय माझे लेकर काय, मी तरी घरी असतो कुठून काही आणून द्यायचो, काहीतरी द्यायचो, काय खात असतील काय असं रडायचे. महिनाभर राहिले महाराज. येतो म्हणले कृष्णा पण सर आता राहू नाही पाहुण्याचे इथे जास्त, येतो. निघायची तयारी. अरे देव म्हणले निघाले काय? म्हणले हो. अरे म्हणले मग असे कसे जाणार तुम्ही? म्हणले काय ते माझा पितांबर काढून द्या सोन्याचा, आणि ते गाठी गाठीचं वस्त्र धुवून रुक्मिणी अंगावर ते ठेवले. दिलं मला ते धोतर नेसून तिथलं काढून. आता रुक्मिणी मातेला कळलं होतं, पण जाबोवती नाही का, जाबोवती म्हणे काय म्हणावं मालकाला. गरीब भक्ताला एक सोन्याचा पितांबर दिला असतात आपली याची काय गरिबी कमी आपली झाली असती का? तो चुकून काढून घेतला महाराज. घेतला काढून दिलं. निघाले शिवेपर्यंत वाटा लावायला आली. आणि मला वाटायला लावले. देव मागं गेले बघून सुदामजी निघाली. आणि सुदामजीच्या मनात आलं बघा ना देवाने पितांबर काढून घेतला. आपल्यासारखा असतात अरे देव आहे का पुन्हा याच्या दारात येणार नाही. पितांबर काढून घेतला तितका पण नाही गेला. मी नाही मागितलं तर त्यानं देऊ नाही का? महाराज मागितलं काहीच नाही. पण सुदामजीच्या मनात भक्ताच्या म्हणून कसं असतं मला. सुदामजी म्हणले पहा माझ्या देवाची किती कृपा आहे माझ्यावर. माझा पितांबर काढून घेतला का? माझ्या देवाला वाटलं असेल माझ्या सुदाम्याच्या अंगात बळ नाही, आणि जर सोन्याचा पितांबर नेसून जाऊ द्यावं तर सोन्याच्या पितांबरासाठी जंगलात कोणी त्याला मारल. कशी परिस्थिती आली. देव भक्तानं संसार परमार्थाला अनुकूलच लावली. आपल्यावर जशी आली ती प्रतिकूलच लावली. या कथेवर सांगताना डोंगरेजी महाराजांनी उदाहरण दिलं. म्हणजे महाराज तुकोबारायाची बायको कर्कश होती, बरोबर आहे ना. तुकोबारायाला विचारलं महाराज तुमची बायको लय आगाव येते. म्हणजे बरं झालं, बरे झाले देवा बाईला कर्कशा बरी दूर का आणू तापे तुझे. तुकाराम महाराज म्हणले बरं झालं बायको आगावे. प्रेमळ बायको असते तर तिनं भाकरी थापली असते मी भाजीत बसलो असतो. नाही प्रेमळ असते तर तिनं धुणं धुतलं असतं मी वाळू घातला असतं लोकायचं. बरं झालं गावी आपला इना उचलून भंडाऱ्यावर जातो. नाथमहाराजाची बायको प्रेमळे. नाथमहाराज म्हणजे बरं झालं प्रेमळे आगाव असते तर कशाचं भजन आले. तिचं सहकार्य म्हणून काय व्हायलाय परमार्थ. एकाची आगाव बरं झालं, एकाची प्रेमळ. आणि नरसिंह त्याची मरूनच गेली. नरसिंह त्याला म्हणलं ते म्हणजे बाई मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. बरं झालं म्हणजे कटकट गेली. आपलं कसं ज्याची प्रेमळ आहे त्याला जर म्हणलं चालणं गेली तुमचं काय निघले बोंबलत, कोणी धड बोलत नाही कोणी काय नाही. आमचं कसं विचारानं चालतं आहे का नाही. आपल्याला काय तुमच्यासारखा वनवा आहे का घरी. म्हणजे प्रेमळ आहे तो येत नाही. ज्याची आगाव आहे त्याला म्हणलं ना चला पंढरपूरला तुम्ही तर चला. तो म्हणतो महाराज आलो असतो पण देवानं आमच्या पदराची भूत पाळलंय ना. अहो मागच राहणं लागतंय. नाही तर कोणाचं काही भांडतच राहती. कशाच्या दिद्या कशाची सक्ती. बरोबर आहे ना. आगाव दिली ती येत नाही, प्रेमळ दिली ती येत नाही, ज्याची मिली ती येत आहे का. ते म्हणते कुठे जमते का आपलं पाहा चोरी की करायच्या दादात. म्हणजे बरं जशी परिस्थिती आली तशी अनुकूल आणि जशी आली तशी आपण प्रतिकूल लावली सुदामजीनं. पर्यायानं काय केलं सुदामजीला नंतर कळलं. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला गा. बरोबर आहे का नाही. सुदामा ब्राह्मण संपोज गोपाल कृष्ण भगवान. हे काय झालं सुदामजीच्या चरित्रात थोडं आपण रमत जरा लांब आहे.
तसं काय नसतं. कीर्तनाचं भागवताचं स्वयंपाक तयार झाला म्हणले की जे ठरलं की लांब व्हायचं म्हणलं की मग 2 तास बी चालतंय. तसं काय असतं ते तुम्हाला क्लास पुढे बोलला कर बाई. ते सत्यनारायणाची पोथी चालू होती एका गावात आणि ब्राह्मण भाऊ सांगू लागली आणि मग ते शेवटचा अध्याय झाला. मग योगजनाला मला मारा स्वयंपाक बाकी जसं चालू आता झाली पोथी आता काय सांग. हुशार होती ब्राह्मण भाऊ. त्यांनी सांगितलं बर का ब्राह्मण गोळा जेवायला बसले बर का. ब्राह्मण गोळा जेवायला बसल्यावर पुढं पातर टाकलं बर का. ते पातर जांभळीचं नव्हतं बर का. ते आंब्याचं नव्हतं बर का. ते वडाचं नव्हतं बर का. ते पिपळाचं नव्हतं बर का. ते बाबळीचं नव्हतं बर का. एक जण म्हणला अरे याचं नव्हतं त्याचं नव्हतं त्याचं नव्हतं कशाचं होतं तेवढं सांगा मोकळे व्हा. ते म्हणजे ते सांगले की आरती करणं लागत काय करे म्हणून लांबवणं सुरू आपली. कसं असतं कीर्तनाचं कथेचं लांबवा लांबवा आकडा त्याच्या शेपटी सारखे शीतेचं वस्त्र आणा म्हणजे की हा खळली लंकेचे गुंडाळणं चालले तो लांबतच चालली. त्याचं काय असते. चला सुदामजीला मला काय सुदामा ब्रह्मण दुःख दरिद्री पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन याची भेटीला शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. असं सुदामजीचं चरित्र खूप गोड चरित्र आहे सुदामजीचं. त्यानंतर महाराज भगवंतानं आपला अवतार संपवला. पण यादव कुळ उन्मत्त झालं. मदिरापान वगैरे वगैरे सगळं करायला लागलं. भगवंताला आता यादव कुळात अरे दैत्य छत्र यांचा नाश पण आपल्या हाताने आपले कसे माराव म्हणून असे परीकृत आणले साधूचा शाप. पिंडारक क्षेत्रामध्ये काही संत आले. संतांची चेष्टा करू नये महाराज. अरे दाभोवंतीचा मुलगा आहे सांब नावाचा. त्याला ते स्त्री सारखा दिसायचा. त्याला साडी नेसवली त्याच्या पोटाला चिरकुट गुंडाळले आणि संताकडे गेले. महाराज आमची बहीण येईल काय होईल. संतांच्या लक्षात चेष्टा करायला म्हणजे मुसळ होईल तुमच्या कुलाचा नाश करेल. घाबरले सोडलं ते मुसळ पडलं. बारीक 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 तुकडे केले समुद्राच्या कडील फेकले. मोठा तुकडा फुटना गेला तसाच टाकला. पुढं भगवंतानं उद्धवाला बोलवलं सांगितलं वृद्ध भक्त जे आहे तिथं त्यांना इथं घेऊन तो आता इथून निघून जा तीर्थयात्रेला. आजपासून 7व्या दिवशी यादव कुळाचा नाश होऊन द्वारका समुद्र बुडवून टाकेल. भगवंतानं तिथं साधूंना जे सज्जन होते त्यांना ठेवलं नाही. उद्धवाला शेवटचा उपदेश केला. ते निघून जातात. महाराज बरोबर यादव उन्मत्त झाले. मदिरा पिऊन एकमेकात युद्ध करायला लागले. त्या लव्हाळासारखं धारदार गवत झालं त्याचं मुसळाच्या तुकड्याचं आणलं त्यांच्यात नाश केला. महाराज बलराम दादा पाहिलं सगळे बलराम दादा समुद्राच्या कडेला आले. आसन लावलं. आपली प्राणज्योत भगवंताच्या प्राणज्योतीत विलीन केली आणि भगवंताला सुद्धा तो शाप सुटलेला नाही. यादव कुळातली चेतन ती भगवंत पिंपळाच्या झाडाखाली बसले. एका पायावर दुसरा पाय ठेवून उजवा पाय डाव्या पायावर उजवा पाय ठेवला. एक झरा नावाचा व्याध त्यानं तो मोठा तुकडा बाणाला टोक आणि बाणाला टोक बनवला. तो भगवंताचा अंगठा हरणाच्या पायास तोंडासारखा दिसला. लपून बाण मारला. भगवंताच्या अंगठ्याला लागला. 2 थेंब रक्त खाली पडलं. तो आला भगवंताची माफी मागितली. भगवंताने सांगितलं तुझा दोष नाही ना मा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकले ना. देवाला सुद्धा चुकत नाही. कोणाचा तो राम अवतारातला वाली होता. त्याला लपून बाण मारला. त्यानं देवाला लपून बाण मारला. भगवंतानं तेवढं निमित्त संपवलं. आपला अवतार भगवान कृष्णानं संपवला. गोपाल कृष्ण अशा प्रकारे तो संपवला. महाराज त्या दिवशी या पोरानं प्रश्न विचारला होता. मागचा भागवत झाला ते होता ऐकाय. त्यांनी मला संध्याकाळी घरी प्रश्न विचारला म्हणजे यादव कुळात देव असल्यामुळे देवाला शाप भोगावा लागला. मग बलराम दादा का नाही भोगावा लागला. ती यादव कुळातलीच ना. त्यांनी कसं काय आपला अवतार. तर यादव कुळातल्या सगळ्यांना शाप भोगावा लागला. पण यादव कुळात जे भक्त होते त्यांना शाप तो भोगावा लागला नाही. कारण कुळाला शाप दिला तरी भक्त कुळातून वेगळे झालेले असतात. याती कुळ माझे कुळाचा संबंध याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो आईसा वेदशास्त्री त्या कुळाचा जातीचा कोणताच त्याच्या वेगळे झालेले असतात म्हणून त्यांना तो भोगावा लागला नाही. आता शुकाचार्य राजाला सगळा शेवटचा उपदेश कलियुगाचं वर्णन वगैरे करून सांगतात. आज कलियुगामध्ये वाईट 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 पुढे परिस्थिती येणार आहे का नाही. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकाराने 12व्या स्कंदात त्याचं वर्णन आलेलं आहे. आता शेवटचा उपदेश केला. सांगितलं राजा आज शेवटचा दिवस आहे. मरायची भीती वाटते का तुला. त्यांनी सांगितलं महाराज कसली भीती. आता मरण माझे मरुणी गेले मज केले अमर आपुले मरण पाहिले म्या डोळा तो 10-16 नाही महाराज मला मरायची भीती वाटत नाहीये. शेवटचा उपदेश केला. सांगितलं जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत आता इथं तक्षक येणार नाही म्हणून शुकाचार्यांनी शेवटचा उपदेश केला. शुकाचार्याला नमस्कार केला. शुकाचार्य निघून जातात. ब्राह्मणाच्या रूपात तक्षक आला
तक्षकाना महाराज तो आला आणि तक्षकाना महाराज एवढं विष भयान जहाल विष होतं, राजाच्या पायाला दंश केल्याबरोबर राजाच्या शरीराची राग झाली, राजाची प्राणज्योत भगवंताच्या प्राणज्योतीत विलीन झाली. गोपाल कृष्ण श्रवणे परीक्षिते तराला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसात राजाला या भागवतानं मोक्ष दिला, राजाचा उद्धार झाला. तेच भागवत आपण श्रवण केलेलं आहे. बघा किती मोलाचं भागवत आहे. पिशाच योनीला गेलेल्याचा उद्धार करणारा भागवत आहे. ज्ञान वैराग्याला चेतना देणारा हे भागवत आहे. अमृतापेक्षा श्रेष्ठ भागवत कथा आहे. तुकोबराने जे साधन सांगितलं गीता भागवत करीती श्रवण ते हे भागवत आहे. आणि जन्मोजन्मीत भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. अनेक जन्माचं पुण्य गाठीशी असल्याशिवाय ऐकायला न मिळणारी ही भागवताची कथा आहे. राजा परीक्षितीचा 7 दिवसात उद्धार करणारी ही भागवताची कथा आहे. तीच भागवताची कथा आपण श्रवणी केली. श्रद्धेनं, एकाग्रतेनं आणि निष्ठेनं जर ही कथा श्रवण केलेली असेल तर निश्चित आपल्याला सुद्धा ते फळ मिळेल. अशा प्रकारचं फळ भगवंताने आपल्याला सुद्धा त्या भागवताचं द्यावं एवढीच भगवंताकडे मागणी मागूया. आपण 7 दिवस सेवा केली. आपण आपल्याला दुसरं काय मागता येत? आज मागणी आहे कीर्तनात आपण मागणीचा विचार करणार आहोत. महाराज भगवंताकडे एवढंच मागूया, देवा आमच्यावर तुम्ही कृपा करा आणि याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा असं साधन आमच्याकडून करून घ्या एवढीच भगवंताकडे प्रार्थना करूया. आणि 7 दिवस झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुनश्च एकदा महाराज मी बडबड करायला लागलोय. माणूस आहे, चुका होत असतात. बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल, माझा तो अधिकार अजिबात नाही, तो माझा दोष आहे. तो मातृपितृ अंत्यकरणानं तुम्ही माझे दोष पोटात घालून मला क्षमा करावी एवढीच तुमच्या श्रोते मायबापांच्या चरणावर प्रार्थना करतोय. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. नाम संकीर्तनम यश्ये सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं परम. इति 12 स्कंद संपूर्णः ग्रंथोयम संपूर्णः. पुंडलिक गौरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. आरती करू तुझ भगवंता जय हो जय भागवता. आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले हरि चरिता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुर जे स्वज्वल. आत्मा राम मुनी सकळ शिवने झाले जन सुफळ. परिवनी आली अवनी के अगरणी भव जल तरणी ते पतिता. आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. कीर्ती व्यासाची वाणी सार्थक हरि गुण गावोनी. शास्त्र
मुकुट मनी परमा प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक करता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता गमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरित विहरे हरि हंस चित लोक सुखमळे संत द्विज कुळे शेवुनी रमले गान हरपले रस पिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा प्राणची कीर्तनकाराचा मेवा कविवर संताचा जनुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा कमारता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता ग्रंथ नवे श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण पचितळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नातई वदती कृष्ण पदे ठेवो माथा आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता घाली लुटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन मने नावा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या दृढं त्वमेव सर्वं मम देव देव हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे